आता आपण बघणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यामध्ये, अर्थात फास्ट न्यूज। आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी एका कार्यक्रमात ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय। त्यांच्या वक्तव्यामुळे नाराज झालेल्या ग्रामसेवकांनी नामदार बोर्डीकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सोमवारी काळ्या फिती बांधून कामकाजात भाग घेतला, तर संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणं आंदोलन केलं। नामदार बोर्डीकर यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। अन्यथा 7 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब कापसे यांनी दिलाय। राज्यातील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट रोजी मुंबईला राज्यव्यापी मोर्चा काढणार आहेत। या मोर्चात कोल्हापूर जिल्ह्यातील 25,000 पेक्षा अधिक मराठा बांधव सहभागी होणार आहेत अशी माहिती सकल मराठा समाजाचे नेते हनुमंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। तसंच या मोर्चाच्या निमित्तानं जिल्ह्यात ठिकठिकाणी कोपरा सभा घेऊन जनजागृती करण्यात येईल असं सांगण्यात आलं। पत्रकार परिषदेला भगवान कोईंगडे, मिलिंद चौगले, दत्तात्रय दीक्षित, प्रकाश भोसले, बाळासाहेब भोसले, शिवाजीराव खोत उपस्थित होते। कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। रस्त्यावरचे खड्डे, त्यातून उडणारी धूळ यामुळे नागरिक वैतागलेत। पाऊस थांबला आणि धुळीचा त्रास वाढला, त्यानंतर महापालिकेला जाग आली आहे। तब्बल 1,32,00,000 रुपये खर्च करून घेतलेल्या वाहनाचा आज वापर करण्यात आला। या धूळ शमन वाहनाद्वारे शहरातील प्रमुख रस्त्यांवर फवारणी करण्यात आली। पण हा वरवरचा उपाय आहे, कारण जोपर्यंत रस्त्यावरील खड्डे व्यवस्थित दर्जेदार कामातून मुजवले जात नाहीत तोवर धुळीची समस्या कायम असणार आहे। पण तरी शहरातील धुळीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन बाजारभावापेक्षा दुप्पट दरानं घेतलेल्या स्प्रिंकलर गाडीचा वापर तरी झाला। इचलकरंजी जवळच्या कबनूर इथं मुंबईतील महाराष्ट्रीय यादव ट्रस्टच्या वतीनं श्रीकृष्ण सांस्कृतिक भवन उभारण्यात येत आहे। त्याचा पायाभरणी सोहळा आज पार पडला। शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या ईश्वरी कोटकर आणि वेदांत डाकरे यांचा प्रारंभी सत्कार करण्यात आला। महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी गवळी समाजाच्या उन्नतीसाठी राज्य सरकारचं नेहमीच सर्वतोपरी सहकार्य असेल अशी ग्वाही दिली। कार्यक्रमाला ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर, आमदार राहुल आवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, विठ्ठल लटके, संदीप वरंडेकर, स्मिता गवळी, बाबूराव डाकरे, कबनूरच्या सरपंच सुलोचना कट्टी, उपसरपंच सुधीर लिगाडे यांच्यासह गवळी समाज बांधव उपस्थित होते। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत स्वयंसहाय्यता बचत गटांना बीज भांडवल दिलं जातं। इचलकरंजी महापालिकेतील रमजान नदाफ यांनी या बीज भांडवल वाटपात अपहार केलाय। महापालिका उपायुक्त विद्या कदम यांनी विविध महिला बचत गटांच्या पदाधिकाऱ्यांना समक्ष बोलावून त्यांच्याकडून लेखी म्हणणं घेतलं। चौकशी आणि तपासणीत रमजान नदाफनं अपहार केल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर रमजान नदाफला 6 ऑगस्टपासून कार्यमुक्तीचे आदेश दिले। कोल्हापुरातील काही तरुणांनी एकत्रित येऊन स्वराज्य सेतू संघटनेची स्थापना केली। या संघटनेच्या वतीनं विविध सामाजिक आणि विधायक उपक्रम राबवले जातात। या तरुणांनी स्वतःच्या खिशातून पैसे काढून मंगळवार पेठेतील बालकल्याण संस्थेला धान्य आणि जीवनावश्यक वस्तू दिल्या, तर भवानी मंडपाजवळच्या अंधशाळेत खाऊ वाटप करण्यात आलं। तसंच अंध बांधवांशी गप्पा गोष्टी करून त्यांना मानसिक आधार दिला। तर राजाराम तलावाजवळ 50 पेक्षा अधिक झाडांचं रोपण करण्यात आलं। शिवाय रंकाळा परिसरात स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छ सुंदर कोल्हापूर या संकल्पनेला चालना देण्याचा प्रयत्न केला। रणवीर जाधव, सोहम पाटील, कृष्णाली, तन्वी कुलकर्णी, प्रज्वल पाटील, विजय गोदीपुरे यांच्यासह 18 ते 25 वयोगटातील तरुणांनी स्वयंस्फूर्तीनं एकत्र येऊन स्वराज्य सेतू संघटनेच्या माध्यमातून हे सामाजिक उपक्रम राबवले। गडहिंग्लज तालुक्यातील दगडी शिपूर इथल्या 29 वर्षीय महिलेनं विनयभंगाची तक्रार दिली आहे। संशयित विश्वनाथ आनंदा रायकर यानं जबरदस्तीनं घरात प्रवेश केला आणि विनयभंग करण्याचा प्रयत्न केला। शिवाय आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली। त्यावेळी दुसरा संशयित आकाश एकनाथ सावंत हा घराच्या मागे उभा होता। 2 ऑगस्ट 2025 रोजी घडलेल्या या घटनेनंतर पीडित महिलेनं दोघांवर गुन्हा दाखल केलाय। करवीर तालुक्यातील शिये इथं गोपाळ समाजाची वस्ती आहे। या समाजामध्ये अजूनही जात पंचायतीला मान्यता असते। या पंचायतच्या परवानगीनं 5 वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा याच गोपाळ समाजातील 23 वर्षीय अर्जुन युवराज पोवार याच्याशी विवाह झाला।
लग्नानंतर काही वर्षात या दाम्पत्याला एक मुलगी झाली. दरम्यान दुसऱ्यांदा गरोदर राहिल्यानं अर्जुनची पत्नी तपासणीसाठी कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयात गेली होती. अल्पवयीन मुलगी दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं स्पष्ट होताच पती अर्जुन पोवारवर शिरोली MIDC पोलीस ठाण्यात पोक्सोचा गुन्हा दाखल झाला. त्याला न्यायालयानं 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.